नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे तारीख 17 आणि वार आहे मंगळवार आणि आज गणेश चतुर्थी. आत्ता आपण जस्ट डिव्हाइस ऑन केले सगळे घरूनच. ओला, उबर, रॅपिडो तिन्ही ॲप आणि 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला ट्रिप पडलेली, जी की पुणे स्टेशनची वराळेवरून. तर आपण कस्टमरला चालत पिकअप करण्यासाठी आणि वराळच्या CNG पंपावर जर CNG चालू असेल आणि गर्दी जर नसेल तर CNG भरून घेऊयात. फक्त आता 2च गाड्या राहिलेल्या आहेत आणि 400 आपल्याला या ट्रिपचे दाखवले. 464 असं काहीतरी 60च्या आसपास काहीतरी दाखवलेले आहेत. चला तर पिकअप करूयात कस्टमरला आणि भेटूयात स्टेशनला. तर मित्रांनो, आपण आहोत स्टेशनच्या बॅक साईडला, म्हणजे 6 नंबर प्लॅटफॉर्मकडं. आणि आत्ता वाजलेत 8:30, म्हणजे बरोबर आपल्याला 1 तासामध्ये कस्टमरला आपण ड्रॉप केले. आणि आत्ता बघतोय दुसऱ्या ट्रिपची वाट. किती वेळानंतर ट्रिप पडते करतो अपडेट. आणि आपल्याला ह्या राईडचे दिलेत 462 रुपये. ठीक आहे, कस्टमरकडून कलेक्शन केलं आपण 517 रुपये आणि अंतर होतं 41 किलोमीटर. आणि पिकअप करायला गेलो तर आपण आज 5 किलोमीटर, कारण तिकडं आपल्याकडं ट्रिप पडत नाही लवकर. आणि मला CNG पण भरायचा होता, CNG पण भरून घेतला तिकडंच आणि कस्टमरला पिकअप करून घेणं पण झालं म्हणलं. त्यामुळं एक्सेप्ट केली ट्रिप आणि दोन्ही पण कामं झालेत. आणि आपल्याला CNG आता गाडीमध्ये बसला आहे आपल्या 560 रुपयाचा, 6.72 काहीतरी असं kg. ठीक आहे, चला आता बघूयात कुठली ट्रिप पडते आता नेक्स्ट. तर मित्रांनो, बराच वेळ थांबल्यानंतर जवळपास 1 तास गेला आपला इथं आणि 1 तासानंतर आपला ट्रिप पडली आता पुणे स्टेशनवरूनच, जी की पिंपरी चिंचवडची. पिंपरी चिंचवडमध्ये कुठं आहे काय सांगता येणार नाही, पण आहे तिकडचीच. ठीक आहे, चला. चांगल्यापैकी रेट पण दिला. 19 किलोमीटरसाठी 250 रुपयाच्या वरी काहीतरी दिलेत, तेवढं काही बघितलं नाही मी. पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात पिंपरी चिंचवडमध्ये. आपण कस्टमरला ड्रॉप केलं होतं 8:30 वाजता आणि आत्ता वाजले 9:30, जवळपास 1 तासानंतर ट्रिप पडली आपल्याला. ठीक आहे, तर चला कस्टमरला पहिले पिकअप करूयात आणि सोड्यात पिंपरी चिंचवड येथे आपल्याला दिलेत 260 रुपये काहीतरी पिंपरी 19 किलोमीटरसाठी. चला तर मग भेटूयात पिंपरी चिंचवडमध्ये. इतका वेळ झाला, एकही ट्रिप पडली नव्हती आणि आत्ता उबरवरती पण पडते, ओलावरती पण पडते. आता ओलाची एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला एक आत्ता आली होती पुणे स्टेशन ते वाघोलीची, 20 किलोमीटरसाठी 310 रुपये दाखवत होता. आता फेअर चांगला होता, पण आपण ओलाची एक्सेप्ट केली ट्रिप म्हणून ते एक्सेप्ट नाही केली उबरची. ठीक आहे, चला तर ही ट्रिप आपल्याला ओलानं दिली आहे. भेटूया. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं ड्रॉप केले. जी ट्रिप होती आळंदी मोशी रोड नाही का, त्या ठिकाणचा जो आळंदी फाटा आहे, देऊ फाटा म्हणजे देऊला जातो ना या ठिकाणून रोड, त्यामुळे इथं देऊ फाटा काही जण म्हणतात. आणि आहे तर डुडुळगावच्या इथंच. ठीक आहे, तर चला बघूयात नेक्स्ट ट्रिपची वाट. किती वेळानंतर ट्रिप पडते करतो अपडेट. अजून तर काही ट्रिप पडलेली नाही. ही ट्रिप आली होती आपल्याला ओलावरती आणि ह्या ट्रिपचे आपल्याला दिलेत 293 रुपये ओलानी 19 किलोमीटरसाठी. ठीक आहे, चांगला फेअर दिला आहे. तर बघूयात नेक्स्ट ट्रिपची वाट किती वेळानंतर पडते, करतो बाकीचं अपडेट काय असेल ते. आणि आपल्याला आत्ता एक स्टेशन आलेलं नारायणगावचं ओलावरतीच, मी एक्सेप्ट केली. 67 किलोमीटरसाठी 1475 रुपये दाखवत होतं, पण सिस्टमनी काय एरर केला काय माहीत. ते जर ही ट्रिप एंड केल्यानंतर ते ट्रिप वाजलीच नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. बघूयात कुठली वाजते आता नेक्स्ट आपल्याला. तर मित्रांनो, आत्ता आपल्याला एक ट्रिप आले अर्ध्या तासानंतर.
इथून एक 2 किलोमीटर पिकअप आहे आणि ड्रॉप 14 किलोमीटरचा आहे. त्याचे दाखवलेत आपल्याला 214 रुपये. आणि ठीक आहे, चला कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात चिंचवडमध्ये. चला तर मग मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडलेली आहे आता इथून पिंपरी चिंचवडमधून. चिंचवडची ट्रिप होती कामत हॉस्पिटल, त्यांना ड्रॉप केलं आहे. त्या ट्रिपचे दिलेत आपल्याला 226 रुपये 14 किलोमीटरसाठी. आणि आता पुढची ट्रिप पडलेली आहे आपल्याला फुरसुंगीची. 1.5 किलोमीटर पिकअप आहे. 395 रुपये आपल्याला फेअर दिला आहे ओलाने. आणि आज ही 4थी ट्रिप आहे ओलाची. चला तर कस्टमरला ड्रॉप करून भेटूयात आपण आता फुरसुंगीमध्ये. तर मित्रांनो, आपण आता फुरसुंगीमध्ये आणि कस्टमरकडून कलेक्शन केले 425 रुपये. आणि जे कस्टमर होते त्यांच्यासोबत एक छोटासा मुलगा होता. त्यांना एवढ्या चांगल्या प्रकारे त्याची मम्मी जे सांगत होती, शिकवत होती, प्रत्येक गोष्टीला चांगलं एक्सप्लेनेशन करून समजून सांगत होते. तो पण मुलगा छोटासाच होता, पण अशा गोष्टी करत होता की चांगल्या म्हणजे हे असतं, संस्कार लावायचे, घरच्यांकडून संस्कार लागतात. तर ह्या आपल्या गरीब लोकांकडं अशा काही गोष्टी नसतात किंवा संस्कार अशा प्रकारे लावत नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये क्युरियोसिटी आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्टीला म्हणजे काय, हे काय, ते काय, त्याची मम्मी सांगत होती प्रत्येक गोष्ट एक्सप्लेनेशन करून की बाळा हे असं आहे, बाळा ते तसं आहे. बऱ्याच गोष्टी मला खूप चांगलं वाटलं यांच्यासोबत आणि शिकायला पण भेटलं त्या मॅडमकडून. कसं किती म्हणजे काहीतरी त्या एका तासामध्ये जवळपास 100 ते 150 क्वेश्चन्स त्या मुलाने त्याच्या मम्मीला विचारले असतील आणि न कंटाळता त्याच्या मम्मीने त्याला तेवढ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली. चांगलं वाटलं मला. ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघूयात, आपण सोडून थांबलो. ट्रिप पडत आहेत, खूप लांबूनच्या पिकअप येतात आणि मी काही घेत नाही ते, त्यामुळे थांबलो आहेत जस्ट स्टँडला सोडून बाहेरच. बघूयात आता कुठली ट्रिप पडते. मला आउट स्टेशन आली होती कल्याणची, जिकडे तिकडे ट्रॉफिक असणार आहे म्हणून ती मी ट्रिप ॲक्सेप्ट नाही केली. आणि काल पण आली होती, आज पण आली आउट स्टेशन ओलावरती. थोडंसं ओलाला घेऊन जाण्यासाठी भीतीच वाटते, कारण कधी गेलो नाही आहे आणि तिकडनं रिटर्नचे भाडे पडते न पडते नाही याची पण एक भीती. ठीक आहे, तर बघूयात आता कुठली पडते आणि बाकीचं काय असेल तर करतो अपडेट. आपण इथं थोडंसं काय असं खाण्यासारखं तर इथं नाश्ता करूयात, तोपर्यंत ट्रिप पडत नाही तोपर्यंत. मित्रांनो, आपल्याला फुरसुंगीवरून ट्रिप पडली होती एअरपोर्टची. 14 किलोमीटरचे आपल्याला गेले 200 रुपये. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि 216 रुपये कलेक्शन केले कस्टमरकडून. तर आपण आहोत एअरपोर्टला. आपल्याला वेळ लागला 35 मिनटं इथे पोहोचायला. ठीक आहे, चला. तिथं बराच वेळ आपल्याला अर्धा तास गेला अजून म्हणजे वेट करण्यामध्ये. आज दिवसभरामध्ये 2-3 ठिकाणी असं झालं आहे आपल्याला की वेट करावं लागला. असं व्हायला नाही पाहिजे, अशाने काम नाही होत. ठीक आहे, चला तर बघूया आता पुढची कुठली ट्रिप पडते. आता छोटे पडत आहेत पण ते काय बरोबर नाही आहेत, त्यामुळे मी ते ॲक्सेप्ट करत नाही आहे. रेट खूप कमी देतो एअरपोर्टवरून सध्या. ठीक आहे, चला तर विमाननगरच्या साईडला हळूहळू जाऊया. इथं काही थांबण्यात अर्थ नाही आहे, कारण 1 तास 1.5 तास कधी पडेल ट्रिप इथून सांगता येत नाही. रेट पण खूप कमी आहे. ठीक आहे, चला थोडंसं पुढच्या साईडला जाऊ आपण आणि तिकडून बघू ट्रिप कुठली पडेल काय. तर मित्रांनो, आपल्याला काय एअरपोर्टहून ट्रिप पडत नव्हती. एक 10-15 मिनटं वेट केला आपण आणि दुपारचा टाईम आहे. रेट खूप कमी देतो आहे. ठीक आहे, तर मग आपण विश्रांताच्या वाडीच्या साईडने येऊन थोडा वेळ थांबलो होतो आपण. लगेच आपल्याला ट्रिप पडली 5 मिनटं थांबल्यानंतर, जे की पुनावळ्याची. ठीक आहे, चला. 19 किलोमीटरचे 300 रुपये दाखवलेत. पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात पुनावळ्यामध्ये. तर मित्रांनो, कस्टमरला आपण जसं सोडलं, आपल्याला दुसरी ट्रिप आली तळेगावची मनोहर नगर. इथूनच 1.5 किलोमीटर पिकअप आहे.
चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि बाकीचं काय असेल ते अपडेट करतो. किती किलोमीटर आहे आणि किती फेअर दिला आपल्याला तळेगावमध्ये. चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात. मित्रांनो, आपला CNG कमी झाला होता. 2 गाड्या होत्या तरी बी CNG भरून घेतला. आता 625 रुपयेचा बसला CNG, जवळपास 6.5 kg. ठीक आहे, चला कस्टमरला पिकअपकडे जाते वेळेसच आपण जाता भरून घेतलं आहे. कस्टमरचा फोन आलेला, कस्टमरला सांगितलं आहे येतोय म्हणून. आणि ठीक आहे, चला. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं ड्रॉप केले तळेगावमध्ये, मनोहर नगर हायवेवरतीच आहे. तळेगाव चाकण रोड त्याच रोडवर आहे. आणि ट्रिप काय अजून कुठली पडलेली नाही आहे. बघूयात थोडा वेळ वाट. आणि आता वाजलेत 4:20 झालेले आहेत. आणि आज सकाळी आपण लवकर आलो, 7:30 वाजताच निघालो घरून. ठीक आहे, चला बघूयात. घराकडची पडली तर चांगलीच गोष्ट आहे. आणि आत्तापर्यंत झाला आहे 2130 रुपयाचा बिझनेस झाला आहे. रात्रीच 2 गाड्या झाल्या होत्या CNGच्या, त्यामुळं आपल्याला सकाळी CNG टाकावा लागला आणि परत आत्ता एक भरावं लागला आपल्याला CNG. ठीक आहे, चला बघूया ट्रिप कुठली पडते. बाकीचं करतो काय असेल ते अपडेट. आपल्याला दिले 255 रुपये 16 किलोमीटरसाठी ओलाने. पुन्हा ते तळेगाव 255 रुपये दिले आहेत 16 किलोमीटरसाठी. एक 30 मिनटं वेळ लागला आपल्याला ड्रॉप करायला. ठीक आहे, तर चला बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठली असेल. आपल्याला काय तळेगावमध्ये ट्रिप पडत नव्हती, मग हळूहळू आपण घराच्या साईडने आलो. पडत होत्या पण ते खूप दूरच्या, नरे, धायरी, एअरपोर्टच्या अशा ट्रिप पडत होत्या. म्हणून मी ते ॲक्सेप्ट केलं नाही ते. आणि पिकअप पण खूप लांब 5 किलोमीटर 10 किलोमीटर असे पिकअप होते त्यांना, म्हणून मी काय त्या ट्रिप ॲक्सेप्ट केल्या नाही आहेत. आणि आता आपण आलो आहोत घराजवळ, म्हणजे जस्ट पोहोचलोच घराच्या जवळ. आणि आज झाला आहे 2130 रुपयाचा बिझनेस. आणि 9 तासामध्ये सकाळी 7:30 ते 4:30 असं पकडता येईल आपल्याला. एवढ्यामध्ये झाला आपला 2130 रुपयाचा बिझनेस. त्यामध्ये 2 वेळेस CNG टाकला आपण. सकाळी पहिल्या ट्रिपला CNG टाकला आहे आणि शेवटच्या ट्रिपला CNG टाकला आहे. अशा प्रकारे काल रात्री टाकला नव्हता CNG, म्हणून आज 2 वेळेस टाकावा लागला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. चला बऱ्यापैकी झाला आहे 9 तासामध्ये बिझनेस तरी पण. आणि मध्येच आपल्या स्टेशनला 1 तास गेला सकाळी, एअरपोर्टवरती अर्धा तास गेला आणि फुरसुंगीमध्ये अर्धा तास गेला. अशा प्रकारे 2-2.5 तास आपले वाया गेले, तरी बी चांगल्यापैकी झाला आहे बिझनेस. अशा प्रकारे मग आपण या ब्लॉगला या ठिकाणी एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.